दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आज आपण ऐकणार आहोत अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची एक प्रेरणादायी कथा, जी आपलं जीवन बदलवून टाकेल। म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वामींच्या कृपेचा लाभ घ्या। अक्कलकोटची पावनभूमी, जिथं आजही स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतल्यावर मनाला एक अद्भुत शांतता लाभते। ही कथा आहे एका गरीब पण प्रामाणिक शेतकऱ्याची। तो शेतकरी रोज मेहनत करून कसून शेती करत असे, पण त्या वर्षी दुष्काळ पडला, पिकं जळून गेली, घरात धान्य नव्हतं आणि कर्जदारांनी त्रास देणं सुरू केलं। एक दिवस गावातील एका वडीलधाऱ्याने त्याला सांगितलं, बाळा, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांना भेट, ते नक्की तुझं दुःख दूर करतील। शेतकरी थोडा संकोचला, पण दुसऱ्या दिवशी तो अक्कलकोटला निघाला। महाराजांच्या मठात पोहोचल्यावर त्याने पाहिलं की स्वामी समर्थ अनेक भक्तांच्या मध्ये बसले आहेत। डोक्यावर भगवी पगडी, हातात जपमाळ आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज। शेतकरी थरथरत स्वामींच्या चरणी पडला आणि रडू लागला, स्वामी, माझं सर्व संपलं आहे, कर्ज, दुष्काळ, उपासमार, काहीच मार्ग दिसत नाही। स्वामी समर्थ त्याच्याकडे शांत नजरेने पाहत होते। मग हळू आवाजात म्हणाले, अरे, एवढं का रडतोस? अरे, देवावर विश्वास ठेव, देवाचं घर रिकामं नसतं, संकट आलं म्हणजे संधीही आली आहे असं समज। मग स्वामींनी त्याला एक मूठ राख दिली आणि सांगितलं, ही राख तुझ्या शेतात टाक आणि सकाळी सूर्य उगवताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हण, श्रद्धा ठेव, फळ मिळेल। शेतकरी घरी परतला आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच स्वामींचा आदेश पाळला। पुढील काही दिवसांत पाऊस सुरू झाला, कोरडं पडलेलं शेत हिरव्या पिकांनी भरून गेलं। काही महिन्यांत त्याचं कर्ज फिटलं आणि घरात सुखशांती परतली। तो पुन्हा अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या चरणी नमस्कार केला। डोळ्यांत अश्रू होते, पण यावेळी ते आनंदाचे होते। स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, बाळा, लक्षात ठेव, संकट आपल्याला मोडण्यासाठी नाहीत तर आपल्याला घडवण्यासाठी असतात। श्रद्धा आणि सातत्य असेल तर देव नेहमी साथ देतो। मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे, संकट मोडायला नाही तर घडवायला येतात। श्रद्धा आणि सातत्य असेल तर देव नेहमी आपल्या पाठीशी असतो। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि भक्तिभावाने जय जय रघुवीर समर्थ असा उच्चार करून स्वामींचा आशीर्वाद घ्या। जय स्वामी समर्थ।